आज आपण घरच्या घरी पांढऱ्या शुभ्र तांदळाची पिठी कशी बनवायची ते बघणार. त्यासाठी मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही घरातला इंद्रायणी, आंबेमोहर कोणता घेतला तरी चालेल. तो चांगला स्वच्छ असा 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचा. स्वच्छ पाणी असं वरती दिसेपर्यंत तांदूळ चांगला धुवून घ्यायचा, पण पटपट धुवायचा, भिजत होऊन द्यायचा नाही. सगळं पाणी निथळून घ्यायचंय त्यातलं. तुम्ही एखाद्या मोठ्या चाळणीत ओतला तरी चालून पाणी निथळून जाईल. पाणी निथळल्यानंतर एखाद्या कॉटनच्या स्वच्छ कपड्यावरती असा तांदूळ पातळ असा पसरून घ्यायचा आणि घरातच या तांदळाला फॅन खाली 3 ते 4 तास चांगला सुकवून घ्यायचा आहे. 3 ते 4 तासानंतर चांगला सुकल्यानंतर याला आपण गिरणीतून किंवा तुमच्या घरी जर घरघंटी असेल तर त्यातून दळून घ्यायचं आहे. मोठ्या गिरणीत देणार असेल तर तांदळावरच दळून आणा. ज्वारी बाजरीवरती हे तांदूळ दळून आणू नका, पिठी काळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बघू शकता तुम्ही चांगला आपली तांदळाची पिठी अगदी पांढरी शुभ्र मोकळी सुळसुळीत बनली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.